नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत पाठलाग या कथेचा भाग पहिला. नटलेली सजलेली कावेरी आपल्या नवऱ्यासह दारात आली. या घरात मुलगी द्यायला हिचा बाप तयार कसा झाला म्हणते मी. कावेरीला पाहून आजूबाजूच्या बायका आपापसात बोलू लागल्या. कदाचित तिला माहीत नसेल यांचा इतिहास. एक बाई मोठ्या आवाजात म्हणाली, जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे म्हणा, आपण भलं आणि आपलं काम भलं. असे म्हणत या साऱ्या बायका आत निघून गेल्या. छानसा उखाणा घेऊन कावेरी महापौर ओलांडून आत आली. या सुनबाई, आत या. नंदिनीबाईंनी आपल्या सुनेचे स्वागत केले. शारदे, काय म्हणत होत्या का त्या बायका? नंदिनीबाई हळू आवाजात आपल्या मुलीला म्हणाल्या. काही नाही ग, आपल्या दिवाकरचे चांगले झालेले त्यांना बघवत नाही. शारदा आपले डोळे मोठे करत म्हणाली. चला, लक्ष्मीपूजन व्हायचे आहे अजून. सुनबाई, आवरून घ्या लगेच. नंदिनीबाई पुढची तयारी करायला आत गेल्या. काही वेळातच कावेरी आवरून बाहेर आली. तोपर्यंत गुरुजींनी पूजेची सारी तयारी केली होती. दिवाकर आणि कावेरी सर्वांना नमस्कार करून पाटावर बसले आणि पूजा सुरू झाली. चला यमुनाबाई, आपल्या यजमानांच्या हाताला हात लावा, गुरुजी म्हणाले आणि कावेरी कावरी बावरी होऊन तशीच बसून राहिली. गुरुजी, अहो, कावेरी नाव आहे बहिणींचं. शारदा पुढे होत म्हणाली. असं होय, माफ करा. नाही म्हटलं तरी त्या थेट यमुनाबाईंसारख्याच दिसतात. गुरुजी गडबडीने म्हणाले आणि त्यांनी पूजा सुरू केली. पूजेची सांगता झाली तसे गुरुजी म्हणाले, देशमुखांच्या घराण्यात सत्यनारायण करण्याची प्रथा नाही, तर पती पत्नी आपले वैवाहिक जीवन सुरू करू शकतात. जेवण झाली आणि शारदा आणि नंदिनीबाईंनी दिवाकरची खोली सजवली. वहिनी, हा दुधाचा पिला घेऊन आत जा आणि काही अडचण आली तर आम्हाला हाक मारा बरं. शारदा डोळा मारत कावेरीला म्हणाली. शारदे, आगाऊपणा नको हा. नंदिनीबाईंनी कावेरीला खोलीत पाठवले आणि दरवाजा बंद करून घेतला. नंदिनी आत येऊन पलंगाच्या कडेवर अवघडून बसली. अशा अवघडून नका बसू, हे घर तुमचंच आहे. दिवाकरने तिच्या हातातला पेला घेऊन बाजूला ठेवून दिला आणि पलंगावरून उठून त्याने खिडक्या उघडल्या. अजूनही तुम्ही तशाच? या इकडे. दिवाकरने कावेरीचा हात धरला तशी ती बावरली. बसा बघू नीट. आणि घाबरायला काय झाले इतके? तुमच्या इच्छेविरुद्ध इथे काही घडणार नाही. आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकून कावेरीने लाजून मान खाली घातली. दिवाकर तिला कितीतरी वेळ नुसताच न्याहाळत राहिला. बोलके डोळे, चाफेकळी नाक, अरुंद चिवणी पाहून त्याचे भान हरपले. आंबाड्यात बांधलेले तिचे केस दिवाकरने सोडवले. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, यमुना, माझी यमुना, ये इकडे. अशी दूर का? दिवाकर अचानक कावेरीच्या जवळ आला. कावेरी भेदून त्याच्या मिठीत विसावली. यमुने, अगं अशी काय करतेस? एरवी माझ्या मिठीत विरघळून जाणारी तू अशी घाबरून का गेलीस? तुझा प्रतिसाद मला खूप आनंद देतो, हे माहिती आहे ना तुला? दिवाकर मंद आवाजात म्हणाला. मी कावेरी, यमुना नाही. कावेरी स्वतःला दिवाकरच्या मिठीतून सोडून घेत म्हणाली. तसा दिवाकर भानावर आला आणि त्याने बाजूला होत पलंगावर स्वतःला झोकून दिले. अशा परिस्थितीत कावेरीला काय करावे हे कळेना. अहो, चुकले माझे, इकडे बघा. कावेरीच्या हाकेला दिवाकरने कोणताच प्रतिसाद दिला नाही. तशी ती रडवेली झाली. आपले काय चुकले हेच तिला कळेना. दिवाकरच्या बाजूला ती तशीच पडून राहिली. या यमुना कोण? आपल्यापासून सगळेच काहीतरी लपवू पाहत आहेत. मगाशी गुरुजींनी हेच नाव घेतले. नक्की भानगड आहे तरी काय? विचार करता करता कावेरीचा डोळा लागला. पहाटे दार ठोठावण्याचा आवाज आला तशी कावेरी दचकून उठली. तिने घड्याळात पाहिले. इतक्या पहाटे कोण असेल? कावेरीने हळूच दार उघडून पाहिले, मात्र समोर कोणीच नव्हते. तिने बाहेर येऊन संपूर्ण वाड्यात एक चक्कर टाकली. अजूनही सगळे चाकर झोपेत आहेत. मग दार वाजवले तरी कोणी? कदाचित मला भास झाला असावा की आणखी काही. कावेरीच्या मनात क्षणभर भीती चमकून गेली. छे, काहीतरीच काय विचार करतेस? रात्री दिवाकर रावांच्या वागण्याचा अर्थ उलगडण्यात कधी झोप लागली हे कळलेच नाही. नक्कीच मला भास झाला असावा, कावेरी स्वतःशीच म्हणाली. इतक्यात आपल्या मागे तिला काहीतरी हालचाल जाणवली. कोण आहे तिकडे?
अंधारातून एक सावली आपल्या जवळ येत असल्याचे तिला जाणवले. तशी ती मागे मागे जाऊ लागली. इतक्यात बैठकीच्या खोलीतला दिवा लागला. अगं मीच आहे. इतके काय घाबरतेस? लवकर जाग आली तुला. बरं, आवरून घे जा. नंतर स्वयंपाकघरात ये. मग पुढे काय करायचं हे तुला सांगेन. नंदिनीबाई कावेरीच्या जवळ येत म्हणाल्या. चहा पाणी झालं आणि नंदिनीबाई कावेरीला म्हणाल्या, आज तुझ्या हातच्या गोड पदार्थाने स्वयंपाकाची सुरुवात करू. जे तुला येतं ते कर. बाकी पुढचा स्वयंपाक आम्ही करू. थोड्या वेळाने गोडखिरीचा वास साऱ्या घरभर पसरला. त्या वासाने शारदा आत आली. आई, वहिनीनेही शेवयाची खीर बनवली आहे. अगदी यमुना बनवायची तशीच. हे ऐकून नंदिनीबाई झटकन उठल्या. अरे देवा, तिला सांगायचं विसरले मी. खीर बनवू नको म्हणत. पण का बनवायची नाही याचे कारण काय सांगणार होते मी. असो, आता काही बोलायला नको. नंदिनीबाईंनी काही न बोलता पुढचा स्वयंपाक आटोपला. जेवताना ताटात खिरीची वाटी पाहून दिवाकर जाम चिडला. ही खीर कोणी बनवली? त्याने खिरीची वाटी बाजूला काढून ठेवली. दादा, अरे खाऊन तर बघ, खीर छान झाली आहे. शारदा मध्येच म्हणाली. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? यमुना गेल्यापासून मी खीर खात नाही हे माहित नाही का कोणाला? दिवाकर ताटावरून उठत म्हणाला. अहो उठू नका, मी बनवली खीर. मला माहित नव्हतं तुम्हाला आवडत नाही ते. इथून पुढे नाही बनवणार. नीट लक्षात ठेवेन. कावेरी बाहेर येत म्हणाली. तिच्या बोलण्याने दिवाकरचा चढलेला पारा थोडा खाली आला आणि निमूटपणे तो पुन्हा जेवायला बसला. या यमुना कोण? आता विचारायचे तरी कोणाला? प्रत्येक बाबतीत त्यांचे नाव का निघते? कावेरी आपल्याच विचारात जेवू लागली. वहिनी, खीर छान झाली आहे. अगदी यमुनेच्या हातची चव उतरली आहे यात, शारदा म्हणाली. तू निमूटपणे जेव पाहू. बाकी गप्पा नंतर होऊ देत. नंदिनीबाई दटावत शारदाला म्हणाल्या. कुठे काय बोलायला हवं हे कळत नाही या मुलीला. सासरी कसे वागते देव जाणे. सासूबाई, एक विचारू? यमुना नक्की कोण? कालपासून पाहते. सगळ्यांच्या तोंडी त्यांचेच नाव आहे. कावेरी जरा बिचकतच म्हणाली. पण कावेरीच्या प्रश्नाला कोणीच उत्तर दिले नाही. इतक्यात बाहेर गडबड ऐकू आली. जेवण आटोपल्याने कावेरीचे सासरे बुवा गोविंदराव बाहेर आले. कोण आहे रे? काय गडबड सुरू आहे? इतक्यात माधुकडी धावत आला. मालक, ते विलास मामा. तो इथे काय करतोय? झाली शिक्षा कमी पडली की काय त्याला? गोविंदराव रागारागाने अंगणात आले. ते काय आहे ना, गुन्हा मीच केलाय हे अजून सिद्ध नाही झालेले. आणि हे माझ्या सख्या बहिणीचे घर आहे. मला इथे येण्यापासून कोणी चढू शकत नाही. अगदी तुम्हीही. बोलता बोलता विलास मामा आत येऊन बसला. कोण आहे रे तिकडे? पाणी आणा. विलास, तू इथे काय करतो आहेस? या वाड्यात यायला तुला बंदी केली आहे हे विसरलास की काय? नंदिनीबाई बाहेर येत म्हणाल्या. म्हटलं नवीन सुनबाई आल्या आहेत वाड्यात. पाहून यावं त्यांना. तुम्ही आम्हाला आमच्या भाच्याच्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून काय झालं? आम्ही आता स्वखुशीनं जातीनं इथं हजर आहोत. विलास मामा हात पाय पसरून खुर्चीवर बसला. विलास, तुझ्या जिभेला काही हाड? चल चालता हो या घरातून. आणि पुन्हा तुझ्या पायीकडे फिरकले तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. नंदिनीबाई चिडून म्हणाल्या. ताई, अशी चिडू नकोस. मला फक्त तुझ्या नव्या सुनेचे दर्शन घ्यायचे आहे. विलास मामा गालातल्या गालात हसत म्हणाला. मामा, तू का आलास इथे? दिवाकरने आपल्या मामाच्या दोन कानाखाली लगावल्या आणि धक्के मारत त्याला घरातून बाहेर काढले. कावेरीला हे काय चाललंय काहीच कळत नव्हतं. दिवाकर रावांचे मामा नवीन सून पाहायला का आले असतील? त्यांना आमच्या लग्नाला का बोलावले नसेल? आणि कहर म्हणजे दिवाकर रावांनी त्यांच्यावर हात उचलण्या इतक्यात त्यांनी काय चूक केली होती? असे बरेच प्रश्न कावेरीला सतावू लागले. आई, इथून पुढे कावेरी घराबाहेर जाईल ती फक्त माझ्यासोबत. आणि शेतावर तिने मुळीच येता कामा नाही. या मामाचा काही नेम नाही. मला त्या गोष्टीची पुनरावृत्ती अजिबात व्हायला नको आहे. आपण सगळे कोणत्या प्रसंगातून गेलो आहोत हे केवळ आपल्याला ठाऊक आहे. बाहेरच्या लोकांना वाटते यमुनेला आपणच मारले. पण ते साफ खोटं आहे आई, साफ खोटं. यमुना माझा जीवकी प्राण होती. तिच्या विना मी गेली 2 वर्ष कशी काढली असतील हे माझं मलाच ठाऊक. दिवाकरने इतका वेळ थोपावून धरलेले अश्रू शेवटी ओघळलेच. यमुनेच्या जाण्याचे दुःख अजूनही ताजेच आहे. मोठी लागवी आणि गोड पोर होती रे.
अवघ्या 6 महिन्यातच तिने या घराला आणि घरातील प्रत्येक माणसाला आपलेसे केले. पण आता नको त्या आठवणी दिवाकरा. तुझे दुःख मी समजू शकते. नंदिनीबाई आपल्या मुलाच्या डोक्यावरून बऱ्याच वेळ हात फिरवत राहिल्या. आई, कावेरीला सगळं सांगून टाकू. आपण तिची फसवणूक केली आहे असे व्हायला नको. दिवाकर जिद्दीने म्हणाला. सांगायचे तर आहेच, पण इतक्या लवकर नको. ती या वाड्यात थोडी रुळू दे. आपला स्वभाव तिला आणि तिचा स्वभाव आपल्याला उमगल्यानंतर सांग हवं तर. नंदिनीबाई थोडा विचार करून म्हणाल्या. काय सांगायचे आहे मला? कावेरी आत येत म्हणाली. काही नाही ग, आपण नंतर बोलू या विषयावर. पण बरं झालं आलीस. तुझी नणंद सासरी जायची म्हणते. तिची ओटी भरून घे. चल. नंदिनीबाई विषय बदलत म्हणाल्या. आई, मला सांगाल का काय झालंय ते? कावेरी न राहून बोलली. कावेरी, सगळे विषय आत्ताच कळायला हवेत का तुला? सवडीने सारं काही सांगेन तुला, पण आत्ता नको. नंदिनीबाईंनी ओटीचे सामान काढून कावेरीच्या हातावर ठेवले. काय असेल यमुनेचे सत्य ऐकूया पुढील भागात. क्रमशः. लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.